नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे सोमनाथ आणि तुम्ही पाहत आहात सोमा 07 यूट्यूब चॅनल। आजचा व्हिडिओ आपल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला फक्त तूर पिकाची माहिती सांगणार नाही। आज आपण पाहणार आहोत 13 जूनला तूर लागवड केल्यापासून जवळपास 50 दिवसापर्यंत आमच्या शेतात नेमकं काय काय घडलं, लागवड कशी केली, उगवण कशी झाली, पाऊस कसा आला, तण कधी वाढलं, कोळपे का मारता आलं नाही, शेवटी किती दिवस खुरपणी करावी लागली आणि तण नियंत्रण झाल्यानंतर तुरीची शेंडाखोडणी का केली, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज आमच्या शेताच्या प्रत्यक्ष अनुभवातून सांगणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 50 दिवसात आम्ही केलेल्या चुका कोणत्या आणि त्यातून आम्हाला काय शिकायला मिळालं, हेही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे तूर लागवड केली असेल किंवा भविष्यात तूर घेण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, चला तर मग सुरुवात करूया। आपल्या तूर पिकाच्या पहिल्या दिवसापासून मित्रांनो 13 जून 2026 रोजी आम्ही तुरीची लागवड केली होती। जवळजवळ आम्ही 5 एकरमध्ये खडका या वाहनाची लागवड केली होती। तूर लागवड करण्यापूर्वी शेताची मशागत, जमीन तयार करणे आणि पेरणीची तयारी केली। आमचा उद्देश एकच होता, सुरुवातीपासून पिकाला चांगली सुरुवात मिळाली पाहिजे। तूर पिकामध्ये सुरुवातीचे काही दिवस खूप महत्त्वाचे असतात। या काळात उगवण व्यवस्थित झाली पाहिजे, झाडाची संख्या योग्य राहिली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून तणाचा बंदोबस्त केला पाहिजे। पेरणीनंतर आम्ही उगवणीकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली। पहिले काही दिवस आम्ही शेतावर जाऊन पाहायचो, कुठे उगवण झाली, कुठे कमी झाली, कुठे तण येत आहे, झाडांची वाढ कशी आहे। हळूहळू तुरीची रोपे वर येऊ लागली आणि सुरुवातीला परिस्थिती समाधानकारक दिसत होती। उगवण आणि सुरुवातीची वाढ, तुरीची उगवण चांगली झाल्यानंतर आम्हाला थोडा आत्मविश्वास आला। झाडाचा रंग हिरवागार होता, पाऊसही मिळत होता, त्यामुळे तुरीची वाढ हळूहळू चांगली होऊ लागली। या काळात शेतात गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, तूर वाढते आणि त्याचबरोबर तण सुद्धा वाढत आहे। आणि इथेच पुढची खरी अडचण सुरू झाली। आमचा प्लॅन अगदी स्पष्ट होता, वेळेत कोळपे मारायचे, ओळीतील तण काढायचं आणि तुरीला सुरुवातीपासून मोकळं वातावरण द्यायचं। पण शेतीमध्ये आपण प्लॅन केला म्हणून सगळं आपल्या मनासारखं होत नाही। निसर्गाचा प्लॅन वेगळाच असतो। पावसामुळे संपूर्ण नियोजन बिघडलं। मित्रांनो, ज्या काळात आम्हाला कोळपे मारायचं होतं त्याच काळात पावसाने जोर धरला। एक दिवस पाऊस, पुन्हा पाऊस, त्यामुळे जमीन ओली झाली आणि अशा परिस्थितीत बैलाने कोळपे मारता येत नव्हते। आम्ही विचार केला, आज नाही तर 2 दिवसांनी कोळपे मारू। पण 2 दिवसांनी पुन्हा पाऊस, मग पुन्हा वाट पाहिली आणि या वाट पाहण्यात तण मात्र आमची वाट पाहत बसलं नव्हतं, ते झपाट्यानं वाढत होतं। हळूहळू तण मोठं झालं। तुरीच्या झाडापेक्षा काही ठिकाणी तणच जास्त दिसायला लागलं होतं। शेतात जो हिरवा रंग तुरीमुळे दिसत होता त्यात आता तणाचाही मोठा वाटा होता आणि आम्हाला समजलं, आता तण नियंत्रणाचं काम सोपं राहिलेलं नाही। कोळपे मारण्याची संधी हातातून गेली होती। पाऊस थांबल्यानंतर आम्ही पुन्हा विचार केला, आता कोळपे मारता येईल का। पण तोपर्यंत तुरीची झाड चांगली मोठी झाली होती, तणही मोठं झालं होतं। आता बैलाने कोळपे मारताना तुरीच्या झाडांना इजा होण्याची शक्यता होती। विशेषतः ओळीतील तुरीची वाढ झाल्यामुळे मशीन चालवताना काळजी घ्यावी लागली असती। म्हणून शेवटी आम्ही निर्णय घेतला, कोळपे नको। हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, कारण एकीकडे तण वाढलेलं, दुसरीकडे तुरीचं पीक आणि तिसरीकडे वाढणारा खर्च। पण त्या परिस्थितीत तुरीला नुकसान होण्यापेक्षा दुसरा पर्याय शोधणं गरजेचं होतं। आणि मग आम्ही ठरवलं, आता हाताने खुरपणी करायची। शेवटी आम्ही 7-8 बाया खुरपणीसाठी कामाला लावल्या आणि घरचे लोक सुद्धा शेतात उतरले। सकाळी शेतात जायचं, तण काढायचं, दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी घरी यायचं। असं 1-2 दिवस नाही तर सलग जवळपास 5 दिवस खुरपणीचं काम सुरू होतं। खुरपणी करताना एक गोष्ट लक्षात आली, तण वेळेत काढलं असतं तर एवढा त्रास झाला नसता। लहान तण असताना ते काढणं तुलनेनं सोपं असतं, पण तण मोठं झाले की त्याला काढण्यासाठी जास्त मेहनत लागते आणि त्याचबरोबर खर्चही वाढतो। म्हणून आमच्यासाठी हा 50 दिवसामधला सगळ्यात मोठा धडा होता। खुरपणी पूर्ण झाल्यानंतर शेताकडे पाहिलं आणि अक्षरशः फरक जाणवला।
आधी तणामध्ये तूर शोधावी लागत होती. आता तुरीची झाडं व्यवस्थित दिसायला लागली होती. झाडांना मोकळी जागा मिळाली. सूर्यप्रकाश चांगला मिळाला. हवा खेळती राहू लागली आणि आम्ही पुन्हा तुरीच्या वाढीकडे लक्ष देऊ लागलो. इथून पुढे आमचं फक्त लक्ष तणावर होतं. आता पुढे पाहायचं होतं झाडाची वाढ कशी होते, फांद्या किती फुटत आहेत, झाडाचा शेंडा किती वाढला आहे आणि पुढे शेंडा खुडण्याची गरज आहे का. तण नियंत्रण पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुरीच्या वाढीकडे लक्ष दिलं. योग्य अवस्था पाहून आम्ही शेंडा खुडणी केली. शेंडा खुडणी करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे झाडाची अनावश्यक उंच वाढ नियंत्रित करून बाजूच्या फांद्याच्या वाढीला चालना मिळण्यास मदत करणे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शेंडा खुडणी म्हणजे कोणत्याही अवस्थेत कोणत्याही तुरीला करायची गोष्ट नाही. पिकाची अवस्था, वाढ, वाण, उपलब्ध परिस्थिती आणि स्थान, आम्ही आमच्या शेतातील परिस्थिती पाहून हा निर्णय घेतला. शेंडा खुडणीनंतर आता पुढच्या वाढीकडे आमचं लक्ष आहे. 50 दिवसाचा आमचा प्रवास थोडक्यात. मित्रांनो, 13 जून रोजी आम्ही लागवड केली होती. त्यानंतर उगवण चांगली झाली, तुरीची वाढ ही सुरू झाली. पाऊस चांगला झाला, त्याचबरोबर तणही वाढलं. कोळपे मारण्याचा प्लॅन होता, पण पावसामुळे कोळपे मारता आलं नाही. तण मोठं झालं, तुरीची वाढही झाली, त्यामुळे कोळपे मारणं धोकादायक झालं. मग 7-8 बाया खुरपणीसाठी लावल्या. घरचे लोकही कामाला लागले. जवळपास 5 दिवस खुरपणी केली. तण नियंत्रण झालं. त्यानंतर तुरीच्या वाढीकडे लक्ष ठेवून शेंडा खुडणी केली आणि अशा पद्धतीने आमचा पहिल्या 50 दिवसाचा प्रवास सुरू झाला. आता शेंडा खुडणीनंतर झाडाला चांगल्या फांद्या फुटत आहेत. आता झाड डेरेदार दिसत आहे. हा शेंडा खुडल्यानंतर पुढे उपयोग होतो म्हणजे झाडाला फांद्या जास्त लागतात. जास्त फांद्या लागल्यामुळे फुलोरा जास्त लागतो आणि शेंगाही जास्त लागतात आणि त्यामुळे तुरीचे उत्पादन वाढते. तर मित्रांनो, या 50 दिवसात आम्ही काय शिकलो? या 50 दिवसात आम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. पहिला धडा म्हणजे तण नियंत्रणात उशीर करू नका. तण लहान असताना नियंत्रण करणं सोपं, उशीर झाला की मेहनत आणि खर्च दोन्ही वाढतात. दुसरा धडा म्हणजे पावसाचं नियोजन महत्त्वाचं. पावसामुळे आपली अनेक कामे पुढे मागे होऊ शकतात, त्यामुळे शेतात काय काम करायचं आहे याचं नियोजन आधीच असलं पाहिजे. तिसरा धडा म्हणजे रोज शेत पाहायचं आहे. फक्त पेरणी केली आणि पीक आपल्या जबाबदारीतून बाहेर गेलं असं नाही. पिकाची रोज पाहणी म्हणजे अर्ध व्यवस्थापन. चौथा धडा म्हणजे वेळेवर निर्णय घ्या. कोळपे कधी, खुरपणी कधी, शेंडा खुडणी कधी, प्रत्येक कामाची वेळ महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, हा होता आमच्या 13 जूनपासून 50 दिवसांचा तूर पिकाचा प्रवास. यामध्ये आम्हाला चांगले अनुभव आले आणि काही अडचणीही आल्या. सगळ्यात मोठी अडचण होती पावसामुळे तण नियंत्रणाचं नियोजन बिघडणं. पण शेतीमध्ये अडचणी येणारच. महत्त्वाचं म्हणजे या अडचणीतून आपण काय शिकतो. तर मित्रांनो, आता पुढच्या दिवसामध्ये तुरीची वाढ कशी होते, फांद्या किती फुटतात, फुलधारणा कशी होते, शेंगा किती लागतात आणि शेवटी उत्पादन किती मिळतं, हे सगळं आम्ही तुम्हाला आमच्या शेतातूनच दाखवणार आहोत. म्हणून सोमा 07 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्या तुरीला आज किती दिवस झाले आहेत आणि तुमच्या शेतात तण नियंत्रण कसं केलं. तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांनाही उपयोगी पडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय जवान जय किसान.